न्यूज टॉप 9 सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 घडामोडी। महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिट चर्चा। 10 दिवसांमध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देतील। 10 लाख टन कांदा हा खरेदी करण्यावरती शहा सकारात्मक। नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांची कांदा खरेदी। कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। साखर कारखानदारांचे प्रश्न सुटणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ही ग्वाही। आमच्या आंदोलनामुळे सरकार दिल्लीला गेलं। दिल्लीतून सरकारने रिकाम्या हाती येऊ नये। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून हर्षवर्धन सपकाळांचा राज्य सरकारवर हा निशाणा। दुसरीकडे दादरमध्ये काँग्रेसचं पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन। हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। महागाई बेरोजगारी यावरून मेलोडी चॉकलेट वाटत जोरदार घोषणाबाजी केली। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केलेली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावरती मी सांगेन। पत्रकारांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर। दिल्लीत सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा या संदर्भात सुरू। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेचा अडथळा, त्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले। कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी देखील ते समाधानकारक नाही, अशी शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना। पुणे विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। शिवसेनेसोबत नाशिक किंवा संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे वक्तव्य। विधान परिषदेसाठी महायुतीचा 11-4-2चा फॉर्म्युला। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा, अशी सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या साधारणतः 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी पक्ष आग्रही, तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचा दावा। भरत गोगावले यांच्या रायगड पालकमंत्रीपदाचा मार्ग मोकळा। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार, तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी दिल्लीमध्ये। रवींद्र चव्हाणांकडून भाजप प्रदेश अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे यादी सुपूर्द करण्यात आली। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 5 जागांपैकी 1 जागा आरपीआयला मिळावी। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयनं कोणत्याही जागा मागितलेल्या नाही, अशी ही प्रतिक्रिया दिली। विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ। भाजपने 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती। काँग्रेससह सर्वपक्ष नगरसेवक पर्यटनावर। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार। 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर देखील चर्चा केली जाईल। भंडाऱ्यात विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। कोणी कितीही बहुमताचे दावे करत असेल तरी देखील मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य होणार नाही। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांची ही प्रतिक्रिया समोर। आणि यानंतर बातमी राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या संदर्भातली। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष भाडवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी बसलो। कुणीही नेता बचावासाठी आलेला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, तर हा विषय बैठकीत नको, भुजबळांचं वक्तव्य, अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये धुसफुशीला मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण। गैरहजेरीमागे काही कारण असेल, भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। तर पेल्यातील वादळ पेल्यात शमलं असं म्हणत मुश्रीफांकडून पक्षांतर्गत नाराजी दूर झाल्याचे संकेत देण्यात आले। प्रफुल्ल पटेल कामामुळे गैरहजर होते, तर दोघांना टार्गेट करण्यात आलं। बैठकीमध्ये तटकरेंनी ही खंत व्यक्त केली, अशी मुश्रीफांची माहिती समोर। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची अर्थ खात्यावरून नाराजी। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नाही, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली खंत, सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना या सूचना। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावरती, सूत्रांची माहिती।
शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील. सूत्रांची माहिती. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता. जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले संकेत. पुढे बघूयात राजकीय घडामोडी. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार. भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार. मंत्री भुजबळ यांची ही माहिती समोर. महायुती सरकारमधील महामंडळ आणि समिती वाटप येत्या 2 महिन्यांमध्ये होणार. समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू. कालच्या बैठकीमध्ये निधी वाटपामध्ये समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश. समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा डाव. यामध्ये मिंदे भाजप सरकारचा डाव. आदित्य ठाकरे यांचा हा आरोप. बीएमसीच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका. भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशीही केली मागणी. आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसी करणार फेरविचार. सुधार समितीमध्ये प्रशासनाची माघार. 7 हिल्सचं पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण देखील. रक्तपेढ्यांचं पीपीपी प्रस्ताव. वांद्रे रिक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडून विचार. विधानसभेमध्ये राहायचं की राज्यसभेमध्ये राहायचं हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेतील अशी सूत्रांची माहिती. पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिलेल्या नाही. पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही. या केवळ माध्यमांमध्ये चर्चा. राजीनाम्याच्या बातम्यांवरती अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकबुडी यांचा हा खुलासा. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा. सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचा निषेध. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची 10 जूनला पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक. या बैठकीमध्ये केंद्र सरकार आणि आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता. बैठकीला उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार.